अतिशय सुंदर आणखीन वातावरणामध्ये उत्साह वाढवणारा, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिकांनी उत्साहाचा आणि प्रेमाचा प्रतिसाद दिलेला हा मेळावा झाला. गेले 27 वर्ष मी हा विजयादशमीचा मेळावामध्ये सहभागी होते. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भाषणं आम्ही ऐकलेली आहेत. आणि आता पूरग्रस्तांची मदत असेल, शेतकऱ्यांची मदत असेल, या सगळ्यावरती ज्या प्रकारे माननीय शिंदेसाहेबांनी मार्गदर्शन केलं, त्याच्यात सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक सगळेच विषय त्यांनी घेतले आणि शिवसैनिकांना उत्साह दिला. महत्त्वाचा म्हणजे कार्यक्रम दिला आणि नुसतं कार्यक्रम त्यांना दिला नाही, तर सरकार काय करणार आहे हे त्यांनी सांगितलं. जुनी जी काही आश्वासनं आहेत, त्यासुद्धा आश्वासनं कशा प्रकारे आपण परिपूर्ती करतोय याची देखील त्यांनी उदाहरणं दिली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणाच्या 7 पिढ्या आल्या तरी मुंबई महाराष्ट्रापासून कोणी वेगळी करू शकत नाही, जोपर्यंत आम्ही शिवसेना आहोत. अशा प्रकारचं त्यांनी जे आश्वासन केलं ते सगळ्या मराठी माणसांना खूप मनाला आनंद देणार आहे. नाही, मला ती माहितीच नाही, म्हणजे मी तिथे गेले नाहीये, आम्ही ते पाहिलं नाहीये, त्यामुळे त्याच्यावर मी काय भाष्य करणार नाही. त्यांचं त्यांच्यापाशी आहे. आमचं जे आहे, आमचं फक्त महाभारतातल्या अर्जुनाचं जसं पक्षावर लक्ष होतं, तसं आमचं फक्त एकनाथ शिंदे साहेब आणि आमच्या शिवसेनेवर लक्ष आहे. त्यामुळे कोण काय बोललं याच्याकडे आम्ही अजिबात लक्ष देत नाही. ठीक आहे.